आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नभोनाट्य वसा रेसिपीचा. लेखक राजीव जोशी. यातील भूमिका आणि कलावंत चिनू तुरिया डंके, सुलेखा माधवी गणपुले, सन्मान हर्षद पांचाळ, कलाकाकी नेहा खरे आणि रखमाच्या भूमिकेत यशश्री उपासनी. सादर करते राजेश शेजवळे. ऐकूया नभोनाट्य वसा रेसिपीचा. मम्मा, किती शिट्ट्या झाल्या ग? चिनू, अगं मला काय माहित. कम ऑन मम्मा, तू तिथेच आहेस तरी. तुझं हल्ली घरात लक्षच नसतं. हा, नॉट गुड. वा, माझीच वाक्य मला ऐकवतेस. चिनू, तुला ठाऊक आहे ना, गेली 4 वर्ष मी माझ्या PhD मध्ये किती बुडून गेले ते. हो, म्हणून तर पप्पा तुला नाश्ता डिनर अगदी हातात आणून देतात. हो ना, त्याने आणि तू ठरवलंस म्हणून तर मी इतक्या वर्षांनी माझ्या बकेट लिस्ट मधली PhD ची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. अगं, म्हणून काय कुकरच्या शिट्ट्या देखील काउंट करायच्या नाही. हे म्हणजे टू मच झालं. हा, आता कान पकडू की तीनदा सॉरी म्हणू? काही नको. आज आजी असती तर ती म्हणाली असती, माझा सन्मान आता खरा माझा मुलगा शब्द बरे. हो, अगदीच. सासूबाई नव्हे, आईच होत्या त्या. त्यांनी सन्मानला लहानपणापासून किचनमध्ये मदत करण्याचे संस्कार केले. म्हणूनच माझा पप्पा मास्टर शेफ झालाय. नुसता शेफ नाही तर माझ्यापेक्षा बेटर होममेकर झालाय. तेही बरोबर. गेली 4 वर्ष तू 12-14 तास थिसिस साठी बाहेर असतेस, तेव्हा तोच माझा मम्मा पप्पा असा 2 in 1 असतो. हो ना. एरवी शाळेच्या पालक सभेला कधी न जाणारा आता मात्र इंटरेस्ट घेतो. हो, खूपच जास्त. पण इतर लेडी पॅरेंट सारखा गॉसिप नाही करत. मग चांगलं आहे ना. पण आज महाशय गेलाय कुठे? होलसेल शॉपिंग की सुपर बाजारात? अगं, तुला नाही माहिती? बोलला नाही का? काय? कशाबद्दल? आज त्याच्या YouTube चॅनलचा 1000वा एपिसोड अपलोड होणार आहे. काय? इतक्यात 1000 झाले? कमाल आहे. हो, म्हणून तर मी त्याच्यासाठी खास आयटम करते. वा, डान्स क्या सॉन्ग? मम्मा, आयटम म्हणजे रेसिपी. तू घरात करतेस? म्हणजे मला वाटलं की बाहेरून ऑर्डर करणार. अजिबात नो, नेव्हर. तू गुड कुक आणि माझा पप्पा शेफ असताना मी बाहेरचे आयटम मागव? नो वे. आजीच्या शब्दात सांगायचं तर आपण अन्नपूर्णेचे भक्त आहोत. म्हणूनच आपला कुकर असा अवेळी शिट्ट्या मारत होता. मम्मा, कोण आलंय? मी बघते, तू तुझं काम कर. कला काकी, पप्पा. मग अगं, मला आत तर येऊ दे. सन्मान, अरे ती पप्पा घरात नाहीये. म्हणजे काय? तो मारे जगाला रेसिप्या सांगतो आणि स्वतः जातो कुठे? म्हणजे बाहेरही नाही जायचं? काय झालं कल्ला काकी? कल्ला नाही ग, कला आहे नाव माझं. तुम्हा पोरांना ना शुद्ध मराठी ही धड बोलता येत नाही. नेहमी कल्ला करता ना. कल्ला काकी, खिरीचं काय झालं? घट्ट झाली, दूध घातलं तर पातळ झाली. ओ, तुम्ही पप्पाला मेसेज करा ना मग. मेसेज? एका सोसायटीत राहून मेसेज कसले करायचे? त्याला सांग मला भेट आणि खीर रिपेअर कर. नाहीतर मी ती आणून तुलाच पाजेन. अगं, माझ्या खिरीला ई म्हणतेस? थांब, येऊ दे, तुझी कंप्लीट करते की नाही बघ. कंप्लेंट करा. येते मी आता. आधी तुमचा कल्ला कमी करा. चला, आपल्या रेसिपीचं काय झालंय बघूया. कुकर भाई, आले रे मी. नमस्कार माझ्या चाहत्यांनो. तुम्हा सर्वांना या सन्मान शेफचा सन्मानपूर्वक सलाम. बघता बघता वसा रेसिपीचा या आपल्या सिरीजचे 1000 भाग कधी झाले हे कळलंच नाही.
लहानपणी भातुकली खेळताना खरी भांडी मांडून खेळणारा मी असा किचन किंग कसा झालो हे माझं मलाच कळलं नाही. आजही आठवतो तो दिवस, माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट नव्हे, किचन पॉइंट, जेव्हा माझी ओरिसाला बदली झाली होती काही वर्षांपूर्वी. सुलेखा, तू गप्प का? मी काय करू सांग ना. हे बघ, मला तुझा सल्ला हवाय. प्रमोशन देतायत पण ओरिसाला जा असं सांगतायत. तुला तुझी करिअर, महत्वाकांक्षा महत्वाची वाटते, मग मला उत्तर का विचारतोस? अगं, आपली चिनू लहान आहे, तिला एक वेळ बाहेर ठेवता येईल. पण तुझं ऑफिस टायमिंग? मी एकटीने सांभाळू शकणार नाही असं वाटतंय का तुला? नाही ग, तसं नाही. पण कोरोना काळात मी घरी असताना आपण दोघं मिळून घरातली सगळी कामं करत होतो. चिनूला सवय झाली आहे माझी. ते खरं आहे, पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. वर्क फ्रॉम होमची सवय झाली होती. आताही तेच करण्याचा मी विचार करतोय. म्हणजे प्रमोशन ट्रान्सफर विसरून घरून काम करणार तू? तुझी कंपनी तुला असं करायला देईल की तुलाच इतक्या दूर राहायचं नाहीये? अगं सुलू, किती प्रश्न. आम्ही बायका असतोच विचारी. हे बघ, तू ठरव. माझं काय, माझा तुला पाठिंबा असेलच. सुलू, आजवर तुम्हाला सपोर्ट केलायस ग. आईचा आजारपण विकोपाला गेलं तेव्हा तू 6 महिन्यांची रजा घेतली होतीस. करिअरचा विचार काय फक्त आम्ही पुरुषांनीच करायचा? स्त्री पुरुष समानता काय फक्त एकतर्फी असावी का? प्रत्येक वेळी स्त्रीने बायकोनच तडजोड करायची आणि आम्ही आमचाच विचार करत राहायचं का? ए सन्मान, आज तुला झालंय काय? आज अचानक असा 360 अंशातला चेंज कसा काय? म्हणजे तसा तू टिपिकल नवरोबा नाहीस, नेहमीच मदतीचा हात पुढे करत आलायस. कित्येक नवरे लॉकडाऊनच्या शिक्षेने बिथरले होते, पण तू बदललास. पण आज इतके प्रश्न? सुलू, हे प्रश्न माझे मीच आणि मलाच विचारतोय आणि त्याद्वारे माझ्या नोकरीत उद्भवलेला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय. हे बघ, माझं ऐक. तू ऑफरचा स्वीकार कर. चिनूचं आणि माझं मी नीटपणे पाहीन, प्रॉमिस. तू पाहशील, मला निश्चित खात्री आहे. पण प्रश्न तो नाही आहे. मग कोणता प्रश्न? तुझी दीदी एकल पालक म्हणून तिच्या पवनला सांभाळते. आमच्या ऑफिसातल्या शर्माची मुलगी बोर्डिंग स्कूलमध्ये राहते. हो, कारण जो तो आपापल्या पद्धतीने आपले प्रश्न सोडवतो. हो, पण त्यात छोट्यांची आबाळ होते, त्यांचा इमोशनल कोंडमारा होतो. सन्मान, आता हे तू खूप इमोशनल होऊन बोलतोयस. बी प्रॅक्टिकल. तू मला सांगत असतोस ना, मग? हे बघ, मी एक प्रॅक्टिकल विचार केलाय. तुझी संमती असेल तर पुढे जाईल. तू जे ठरवशील ते मला मान्य. हे मी आधीच सांगितलंय. नाही नाही नाही, यापुढे असा घरात एकच कॅप्टन असल्यासारखं नाही वागायचं. म्हणजे? आणि हे कॅप्टन प्रकरण काय? हे बघ, आपण दोघेही नोकरी करतो, हे घर चालवतो. पण मी नवरा आहे, पुरुष आहे, म्हणून सगळी जबाबदारी, सगळे निर्णय मीच घ्यायचे आणि तू फक्त मम म्हणायचं. यापुढे असा संसार रथ एकतर्फी नाही चालवायचा. जे काही आहे ते संयुक्त असं सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. अरे बाप रे सन्मान, हा विचार खूप चांगला आहे, पण आता उशीर झालाय. चिनू झोपलीये, आपण उद्या बोलू. नको, मी काय ठरवलंय ते सांगतो, त्यानुसार आपण उद्यापासून वागायचं. वा, हेही तूच ठरवून टाकलेस. मग मी फक्त ऐकून येस म्हणायचं का? नाही, तू नाही म्हणू शकतेस, पण तू नाही म्हणणारच नाहीस. बोल रे, माझा झोपेचा अलार्म पण झालाय आता. हे बघ सुलेखा, चाकरी आणि चाकोरी हे दोन्ही तोडायचं ठरवलंय मी. बरं. त्यासाठी मला तुझी मदत आणि सहकार्य हवंय. प्रमोशन, मोठी पोस्ट हे एक आमिष चक्र आहे. ट्रान्सफरला मी घाबरत नाही, उलट त्या निमित्ताने मला माझ्याकडे, आपल्या संसाराकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता आलं म्हणून मी आनंदी झालोय. आता मुख्य मुद्दा सांगणार आहेस का की नमनालाच? हे बघ, मी ठरवलंय की जॉब सोडायचा आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करायचा. गुड, चांगली आहे कल्पना. पण बिझनेस कोणता? कसला? मी माझी हॉबी परस्यू करायचं ठरवलंय. रेसिपीज करणं, कुकिंग करणं. यातून कमाई होईल, पण किती? तुझ्या पगाराच्या अर्धी तरी होईल का? पैशातल्या कमाईचा नाही विचार करत. मी सांगू का,
माझ्या इतकीच तुला तुझी महत्वाकांक्षा पूर्ण करायला मदत करणं आणि चिनूला वाढवतानाचा आनंद घेणं अशा मल्टिपल कमाईचा विचार केलाय मी. म्हणजे मी PhD करायची? हो, जस्ट डू इट. मैं हूं ना. ओरिसाच्या बदलीने माझ्या नव्हे, आमच्या तिघांच्या आयुष्यात जादूभरा बदल झाला. अरे वा, टाळ्या टाळ्या. अभिनंदन सन्मान, 1000 एपिसोड्स पूर्ण केल्याबद्दल. अगं हे सुलू, माझं रेकॉर्डिंग सुरू आहे. सॉरी. आज मी लाईव्ह एपिसोड करतोय. मग त्यात आम्ही नको का? हो, तुझ्या या यशात एकीचा नव्हे तर आम्हा दोघींचा महत्वाचा वाटा आहे. एक्झॅक्टली, लायन्स शेअर. ठीक आहे, मग चला एपिसोड नंतर शूट करू. नको, आत्ताच. हो, आत्ताच्या आत्ता. चला, तुम्ही सांगाल तसं करू. आम्ही दोघींनी काही टॉपिक काढले आहेत. मम्मा तुला प्रश्न विचारेल आणि पप्पा तू रिप्लाय द्यायचा. सन्मान, तू रेडी आहेस ना? म्हणजे तुम्ही दोघींनी माझी परीक्षाच घ्यायचं ठरवलंय. आता इलाज काय? गेट सेट गो. एक मिनिट. त्यापेक्षा मला तुम्ही तुमच्या आवडीचा पदार्थ करायला सांगा, झटपट करतो. रेसिपीज? चालेल का चिनू? हो मम्मा, आमची फरमाईश तर आम्ही सांगूच, पण त्याआधी तुझ्या प्रेक्षकांना तुझी सक्सेस स्टोरी दाखव. रेडी? रेडी. सन्मान, आज तुझा हाऊस हजबंड म्हणून पहिला दिवस. आणि म्हणून आम्ही तुझ्यासाठी हा खास एप्रन आणलाय. वा, म्हणजे यापुढे टायला करूया बाय आणि एप्रनला करूया हाय. असा एप्रन घातला की मी आपसूक भूमिकेत शिरेन. म्हणजे? अगं, क्रिकेटर कसे किट वापरल्यावर खेळायला तयार होतात. मग पप्पाला चमचा पोळपाट लाटणं आणून दे. ते कशाला? मी आधी सिंपल चहा करून इनिंग सुरू करणार आहे. करशील रे, पण हे सर्व हातात धरलं की तू आपोआप किचन किंग होशील. हो, वाव, किंग. लगे रहो सन्मान भाई. मला ऑफिसला जायच्या आधी टिफिन देणं जमेल ना? आणि मला काय देणार? तुम्ही तुमचा आटपा, मी 101 रेसिपीज करतो. या सगळ्यातलं एक तरी धड कर. चला सन्मान भाई, काकडी, कांदा, मुळा शोधा. आणि अवघ्या एका महिन्यात मी घरात म्हणजे किचन मध्ये रुळलो. सुरुवातीला साखरेचा डबा सापडायचा नाही. पीठ, मीठ आणि पिठी साखर यांच्यात घोळ व्हायचा, पण सरावलो. पण आमच्याकडे येणारे रोजचे बलुतेदार मला घरात पाहून आणि चक्क घरकाम करतोय पाहून हैराण होत होते. बेल वाजायची. अरे ये रखमा ये. हा साहेब, आज भी तुम्ही घरात? अजून रजा संपली नाही वय तुमची? मी मोठ्या रजेवर आहे. मज्जा आहे वयांची. पण आता बाई बिझी असतात, हे सगळं मी बघतो. माझं नीट लक्ष असतं हा रखमा. भांडी जरा स्वच्छ घासत जा, काल पावडर तशीच होती. असं काय? हा, राहिली असेल हो. या हल्लीच्या पावडरी तसल्याच आहे, ती चिकटून बसत्यात, मेल्या निघतच नाही किती बी घासा. एकदम डिट्टो. गेल्या आठवड्यात हेच वाक्य सेम टू सेम बोलली होतीस. अरे माझ्या कर्मा लक्षात ठेवतात वाटतं समजा. मग पावडर बी सेम टू सेमच आहे ना साहेब. पर साहेब, एक सांगू का? काय? बाई स्वतः धुवून घ्यायच्या. मीही तेच करतो, पण यापुढे काळजी घे हा. थोडी फोनवर कमी बोललीस तरी चालेल. या बया, म्या कुठे जास्त बोलते हो. हा, ती सुवर्ण बघा, एक घंटा बोलत असते फोनवर. पण हे बघ रखमा, कामात शिस्त पाहिजे. काम कर, मग शाबासकी देईन. म्हणजे चुका केल्या आणि खाडे केले तर काय मेमो देणार भाई मला? हो देईन की. नाही तसं नाही. ओ साहेब, हे काय तुमचं ऑफिस बीपी समजलात की काय? हे बघा, एक दिवस बाईसाहेबांशी ना मला बोललंच पाहिजे. रोजचं व्हायला लागले तुमचं हे, मला नाही खपायचं.
मी घरी असल्याने सोसायटीतला वॉचमन धोबी यांच्याबरोबर संबंध यायचा. सुरुवातीला पुरुष माणूस घर सांभाळतोय म्हणून त्यांची थोडी कुरबूर कुरकुर सुरू असायची. मलाही थोडं कठीण जात होतं, पण माझी अनुभवी पत्नी सुलेखा ती मदतीला धावली. हे बघ सन्मान, तू ज्या पद्धतीने रखमा धोबी यांच्याशी बोलतोस ना ते योग्य नाही. एक लक्षात घे की ते तुझ्या ऑफिस स्टाफ सारखे नाहीत. आम्ही बायका त्यांना बरोबर सांभाळून घेतो. तुलाही जमेल. शिस्त दाखव, पण माणुसकीने वाग. फरक पडेल त्याने. आधी माणुसकी मग शिस्त. पहिल्याच आठवड्यात मिळालेल्या अर्धांगिनीच्या व्यावहारिक टिप्समुळे मी किचन सांभाळता रोज घरात येणाऱ्या सर्वांशी नीट वागायला लागलो. ऑफिसच्या रुटीनमध्ये आपण साधा संवाद साधणंही हरवून बसलो होतो हे लक्षात आलं. चिनूचा अभ्यास घेताना माझं बीपी वाढायचं, पण मी कंट्रोल करायला शिकलो. आपली आजी, आई, बहीण आणि बायको साऱ्या जणी हे कसं काय जमवतात? मग मी ठरवलं, सन्मान तुलाही जमलं पाहिजे असं स्वतःलाच बजावत राहिलो आणि कोणती थिअरी न वाचता अनुभवाच्या शिदोरीवर होम मेकर झालो. अरे सन्मान, हे काय? तू आज इव्हनिंग वॉकला नाही गेलास? अगं आज दुपारी थोडी रेस्ट घेतली म्हणून डिनरची तयारी करायला थोडा उशीर झाला. बरं, तुझा चहा नाश्ता रेडी आहे? हा. अरे कशाला, मला संध्याकाळी चहा घेण्याची सवयच नाही. अगं पण मी ऑफिसमधून आल्यावर तुम्हाला वेळेवर चहा द्यायचीस, अगदी तू कितीही दमली भागली असलीस तरीही. हो, कारण तुला चहाची सवय होती. सवय प्लस अहंकार, इगो. हा म्हणजे आपण ऑफिसमध्ये राबतो, घरी आल्यावर आपल्या बायकोने आपली सेवा केली पाहिजे असं तुझ्या मनात असायचं? हे नव्हतं मला माहित. असायचं असं नाही, पण आता मला जाणवतं की माझी वागणूक अशीच बॉस थाटाची होती. याउलट तू कितीही उशिरा आलीस तरी पदर खोचून कामाला लागायचीस. चिनूचा अभ्यास, दळण, टिपण सगळं पाहायचीस, अगदी ऑलराऊंडर. पुरे 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 माझी स्तुती. आज मी काहीतरी स्पेशल करते. नको, आपलं ठरलंय ना, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. बघ, अशाने मी जेवण करायचं विसरून गेले तर? अगं शक्यच नाही. आमची आई आठवते ना, आजारी पडली तरी अमुक रस्सा कसा करायचा, पाहुणे आले तर काय करायचं असं बडबडत असायची. तू रेसिपी करायला विसरलीस तर मी आहे ना, अगं मैं हूं ना. म्हणजे काय? पप्पांच्या रेसिपीज इतक्या हिट झाल्या आहेत की आमच्या टीचर्स देखील त्यांचे चॅनल फॉलो करतात. रिअली? आणि माझे फ्रेंड्स तर माझ्या आधीच माझा टिफिन फिनिश करतात. बिचारी चिन्नू. नो बिचारी, उलट मम्मा मला एकदम प्राऊड फिलिंग येते. अरे हो सन्मान, काय? सांगायचं राहिलं, आज माझ्या मैत्रिणींमध्ये देखील तुझ्या एपिसोडची चर्चा सुरू होती. म्हणतात कसं काय हा नवनवीन रेसिपी शोधतो, कमाल आहे ना. पप्पा, आपल्या कुकिंग स्किलचं रहस्य काय सांगणार का? नक्कीच. हे बघ, लहानपणी आईमुळे, लग्नानंतर पत्नीमुळे आणि पुढे माझ्या चिनूमुळे मला रोज नवनवीन पदार्थ करायची सवय लागली. सन्मान काही. बरं, आता मला सांगा की तुम्ही किती वाजता डिनर घेणार, कारण मला पुढचा एपिसोड शूट करायचा आहे. मला तर खूप होमवर्क आहे आणि मला नोट्स काढायच्या आहेत. बरं, मग मी आता सुरू करतो माझा एपिसोड. प्रेक्षको, आज तुमचा मित्र शेफ सन्मान घेऊन आला आहे वसा रेसिपीचा या आवडत्या चॅनलमध्ये खास पदार्थ, अर्थात तुमची आवडती रेसिपी. मम्मा, आज सोसायटीने तुझा सत्कार केला तेव्हा पप्पा असायला हवा होता. हो ना, अगं मलाही तसं वाटलं, कारण मला डॉक्टरेट मिळाली आहे ना ती त्याच्याच सपोर्टमुळे. म्हणजे तू तसं बोललीस ना, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या यशात. हो, असं वाक्य पूर्वी कर्तबगार पुरुषांच्या बाबतीत हमखास बोललं जायचं. पण टाइम्स हॅव चेंज्ड. तू आणि पप्पांनी हे करून दाखवलं आहे. आधी मला वाटायचं की आपला पप्पा जॉब करत नाही, मैत्रिणींच्या घरी गेल्यावर मुद्दाम टॉपिक काढायचे.
हो ना, मलाही त्रास झाला. तुमचा नवरा करतो काय? घरकोंबडा, स्वयंपाकी, जॉब गेला. ओ सॉरी हं. आणि काय काय, पण गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलली. VRS येत राहिल्या आणि रिटायर्ड नवरे चक्क हाऊस हजबंड झाले. पण माझा पप्पा इज डिफरंट. त्याने स्वतःला प्रूव्ह केलं. आज अनेकांच्या बाबतीत घडलेल्या चुकीची दुरुस्ती केली जाते. म्हणजे अगं, आमच्या पिढीला करिअरचा विचार करण्यासाठीचे जास्त पर्यायच नव्हते. आवड वेगळी आणि नोकरी भलत्याच क्षेत्रातली. पण आता तसं होत नाही आणि होणारही नाही. आमची जनरेशन आवडीचंच काम करणार. चिनू, जा बघ. कल्ला काकी, पप्पा घरात नाहीये. हे बघ, मला काही रेसिपी नकोय, काही कामबिम नाही, फक्त भेटायचे. या या काकी. सुलेखा, आज तुझा सत्कार झाला ना, पण तेव्हा मी बडबड केली नाही बघ. म्हणून तर कार्यक्रम लवकर संपला. तू थांब ग चिने. सुलेखा, मी की नाही ही साडी आणली आहे. तू डॉक्टर झालीस ना, म्हणून तुझ्यासाठी. थँक्यू कला काकी. अगं थँक्यू कशाला. आमची आई नेहमी म्हणायची, आपण शिकलो नाही तरी जे शिकतील त्यांचं कौतुक करायचं. तेवढंच आपल्याला शिक्षण घेतल्याचं पुण्य मिळतं. कल्ला काकी, तुमचा कलरचा चॉईस चांगला आहे हो. थँक्यू बरं, पण तुझ्या बोलण्यात सुधारणा कर हो. आता तुझी मम्मा डॉक्टर झालीये, तिची मुलगी शोभली पाहिजेस. आणि मीही शोभलो पाहिजे नाही का? काय कला काकी? तू काही बोलूच नकोस. हे घे, हे तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. मला? मी काय केलंय? अरे तू डॉक्टर झालास. डॉक्टर? हा, डॉक्टरची बायको डॉक्टरीण. माता सुलेखा डॉक्टर म्हटल्यावरती तिचा नवरा तूही डॉक्टर. अच्छा अच्छा, असं असं. असं तसं नाही, मी एक आपला पिझे जोक मारला. ओ आज की नाही मला तुझं खास कौतुक करायचंय. तू हिला डॉक्टर केलंस आणि लेकीला स्कॉलर केलंस सन्मान. याचं श्रेय तुलाच. तू नोकरी सोडलीस ना, तेव्हा आम्ही टोमणेबाज बायकांनी तुला नावं ठेवली, टिंगल केली. पण तू आणि या दोघी जराही डगमगला नाहीत. हो ते आहेच. म्हणून कल्ला काकी खरं श्रेय या दोघींचंच. बघ, तूही माझा कल्ला करायला लागलास हा. या चिनीच्या नादाला लागून. मी चिनी काय? थांब ग चिमणे, माझी कावकाव अजून संपलेली नाही. गप्प चिनू. बोला तुम्ही काकी. हां, आज मी या सन्मानचं मुद्दाम कौतुक करायला आली आहे. एकतर त्याने मला नवीन पदार्थ शिकवले. माझ्यात की नाही खोटा गर्व होता की मीच ग्रेट कुक, तो ह्या सन्मानने मोडला. त्याने नोकरी करणाऱ्या बायकांना चांगल्या चांगल्या रेसिपीज दिल्या. हो. इतकंच नाही तर गेल्या काही वर्षात घराघरातले नोकरी व्यवसाय करणारे पुरुष सुद्धा या सन्मानमुळे सुधारलेत. तेव्हा सगळ्या आया, सासवा, सुनांच्या वतीने मी तुला बिग थँक्यू असं म्हणायला आलीये. कला काकी, एक राहिलं. काय? सगळ्या यंग मुलींच्या वतीने देखील पप्पांना थँक्यू. चला, माझं काम झालं, मी निघते. अरे, असं कसं निघताय तुम्ही आता? हो, आणि माझ्या हातचं खाल्ल्याशिवाय कसा बरं सोडेन? हो काकी. आण, मला तुझ्या हातचं खाण्याची खूप भूक लागली. माझी डायटिशियन म्हणाले, अधून मधून जेंट शेफच्या हातचं खावं. रिअली? काकी काही हो. काकी, पीजे थांबवा आणि आधी ते कवळ गीत बोला. कवळगीत? वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. वसा रेसिपीचा जसा समानतेचा. श्रोतेहो, आताच आपण नभोनाट्य ऐकलं वसा रेसिपीचा. लेखक राजीव जोशी. भूमिका आणि कलावंत चिनू तुर्या डंके, सुलेखा माधवी गणपुले, सन्मान हर्षद पांचाळ, कला काकी नेहा खरे आणि रखमा यशश्री उपासनी. सादर करते राजेश शेजवळे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.